आज या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेण्यासाठी आंबेडकरी चळवळीचं सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं। विषय असा होता का जे काही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे त्या ठिकाणी आंबेडकर चळवळीच्या त्याग बलिदानातून अनेक मोर्चे आंदोलनाच्या याच्यानंतर त्या ठिकाणी शहीद स्मारकाचं काम चालू झालं होतं। मागील 4 वर्षापासून ते काम चालू होतं आणि आंबेडकरी चळवळीच्या काही जागरूक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ते काम बोगस होत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं। आम्ही आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ते काम सर्रास बोगस चालू असल्याचं लक्षात आलं। BNCनं एक पत्र काढलेलं आहे की ते काम डिमोलिश करण्यात यावं, परंतु जो काही त्या ठिकाणचा मनुवादी ठेकेदार आहे त्याने तेथील प्रशासनाला मॅनेज केलेला आहे आणि तो आता सांगतोय की त्या ठिकाणी जो काही डिमोलिश करण्याचा भाग आहे तो काही प्रमाणातच त्या ठिकाणी डिमोलिश केला जाणार आहे आणि पूर्ण काम हे डिमोलिश केले जाणार नाही। त्यानंतर ते काम उघडकीस आणणारे राहुल वडमारे यांना तो ठेकेदार व त्याच्या गावगुंडांनी त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी त्या ठिकाणी दिली होती। त्या संबंधित आम्ही या ठिकाणी आज माननीय पोलीस आयुक्ताची या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि जे काम डिमोलिश करण्याचा आदेश बांधकाम विभागाने काढला, मग बांधकाम विभाग हे 4 वर्षापासून झोपलं होतं का? त्या ठिकाणी ते बोगस काम होत होतं तर मग यांचं सुपरविजनसाठी अधिकारी नेमले नव्हते का? त्या संबंधित अधिकाऱ्याला गुन्ह्यामध्ये घ्यावं आणि आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून त्या ठिकाणी अट्रॉसिटी ॲक्ट खाली त्या संबंधित ठेकेदारावर संबंधित जातीवादी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच याबाबत कठोर कारवाई करण्यात येईल। या ठिकाणी आम्ही येत्या गुरुवारी 23 तारखेला विद्यापीठासमोर सर्वपक्षीय आंबेडकरवाद्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी ते काम पूर्ण निकृष्ट काम हे पूर्णचं पूर्ण डिमोलिश करण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 1 दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत आणि माननीय पोलीस आयुक्तांनी या संबंधित FIR ह्या लवकरात लवकर दाखल करण्याचे आदेश द्यावेत। नसता आंबेडकर चळवळीची ताकद काय आहे या शहरामध्ये हे आम्ही लवकरच या माध्यमातून दाखवून देऊ। ज्या विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून या ठिकाणी 29 लोक शहीद झाले, अनेकांच्या घराच्या राखरांगोळ्या झाल्या। बांधवांनो, या मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच विद्यापीठावर त्या शहीद स्मारकावर आज या ठिकाणी काही भांडगुळं बोगस काम करून त्याची बदनामी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत। तर आपल्याला हे थांबवायचं आहे। आपण या ठिकाणी घरात बसू नका, उठा। आपण संघर्षानं हे नाव दिलेलं आहे आणि हे नाव वाचवण्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे। तर आपण येत्या 23 तारखेला गुरुवारी विद्यापीठ गेटेसमोर लाखोच्या संख्येनं जमा व आपली ताकद दाखवून देऊ। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आज औरंगाबाद शहरामध्ये आज आम्ही DYSP सातव साहेबांची भेट घेतली व राहुल भाऊ वडमारे यांना ज्या अझर बाबर नावाच्या व्यक्तीने खोरीची धमकी दिलेली आहे त्याच्यावर जर गुन्हा दाखल नाही झाला तर 2 दिवसामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला उपोषणाला बसणार आहे, याची पोलिसांनी दक्षता घ्यावी। विद्यापीठ नामांतरामध्ये शहीद झालेल्या सर्वांसाठी स्मारक निर्मिती चालू होती 4 वर्षापासून, भाऊ बोलले तसं। आणि वडमारे भाऊवर जो त्यांनी धमकी दिलेली आहे, सर्व तर बोललेले भाऊ धमकी दिलेले, पण त्याच्या विरुद्ध आम्ही उग्र आंदोलन करू। जर त्यांच्यावर गुन्हा जर नोंद झालेला नसेल तर प्रशासनाने याची दखल घेऊन ते निष्कृष्ट दर्जाचं काम आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं। आणि भाऊनी सांगितलं तर 23 तारखेला सर्व आंबेडकरी समुदायाने हजारोच्या संख्येने तिथे दाखल व्हावं विद्यापीठ गेट समोर, ही सर्वांना सूचना।